तामिळनाडू 9 जून 2016 सकाळचे 10:20. हवेच्या पाठीवर स्वार झालेले हेलिकॉप्टर चिदंबरम पासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर घिरट्या घालत होतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकाची सीमा केव्हाच मागे पडली होती. जसजसं पुढे जाईल तसतसं वातावरण बदलत होतं. समुद्रात उठलेल्या चक्रीवादळाचा परिणाम किनाऱ्याच्या आतमध्ये बऱ्याच अंतरापर्यंत जाणवत होता. वाऱ्यापुढे ढग क्षणोक्षणी त्यांचा आकार बदलत होते. हेलिकॉप्टर पुढे नेणं अशक्य वाटत होतं. मुसळधार पाऊस सुरू होता. जंगलातील पानांवर आपलं घोडदळ नाचवत पाऊस यांच्याच दिशेनं पुढे पुढे सरकत होता. सूर्यकांतराव प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, पण वातावरणामुळे पुढे जाणं शक्य नव्हतं. वादळाचा एक जरी फटकारा बसला असता तरी हेलिकॉप्टर जंगलात कुठेतरी कोसळलं असतं. हवेत 2 घिरट्या मारून ते हळूहळू खाली येऊ लागलं. जंगलाच्या पोटातून जाणाऱ्या हायवेच्या बाजूला असलेल्या पठाराच्या दिशेनं ते धूळ खाली उतरू लागलं. हवेत थोडंसं थरथरून हेलिकॉप्टरनं आपले लोखंडी स्टँड जमिनीला टेकवले. वादळाचा जोर वाढला होता. आणखी थोड्या वेळ जर ते हवेत असतं तर अनर्थ ओढवला असता. सूर्यकांतरावांनी बाहेर नजर टाकली. एरवी पठारावरून दिसणारं जंगल आणि हायवे आता डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हता. सकाळचे 10 वाजून गेले तरी सर्वत्र अंधारच दिसत होता. पाऊस कमी होण्याची वाट पाहत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सर्वजण हेलिकॉप्टरमध्ये बसून होते. आलेल्या वादळाचा आणि पावसाचा त्यांना खरं तर थोडा का होईना फायदा झाला होता. हेलिकॉप्टर नेमकं उतरलं कुठे हे पोलिसांना सध्या तरी समजणार नव्हतं. 2.5 तासांच्या प्रवासात रवीनं गेल्या 3 दिवसात घडलेल्या घटना सूर्यकांतरावांच्या कानावर घातल्या. राज्यपाल रामचंद्रनच्या बाबतीत ऐकून तर ते उडालेच. त्यांना 3 दिवसांपूर्वीचा राज्याभिषेक प्रसंग आठवला. राज्यपालांच्या हस्तेच त्यांना शिवभूषण दिला जाणार होता. मुसळधार पावसाकडे पाहत रवी म्हणाला, लहानपणी माझ्या शाळेतल्या मित्रांसोबत मी शास्त्रीय नृत्याचे वर्ग लावण्यासाठी घरी हट्ट धरला होता. वडिलांचा अर्थातच विरोध होता. शेवटी आजोबांकडून वशिला लावला आणि क्लास लावला. तेव्हा मला एकदा बक्षीस मिळालं होतं, छोटीशी नटराजाची मूर्ती. किती खुश झालो होतो मी त्यावेळेला. घरी कुठेतरी अडगळीत पडून असेल ते बक्षीस, पण मला कधी वाटलं नव्हतं की नटराज माझा एवढा पिच्छा करेल. तुम्हाला भेटलेले जे प्रशिक नावाचे गृहस्थ होते त्यांनी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, पण ती अपूर्णच सांगितली. कदाचित त्यांनाही ती माहीत नसेल. सूर्यकांतराव म्हणाले. कोणती गोष्ट? रवीनं विचारलं. जंबुकेश्वरहून आलेल्या राजगुरू आणि राजपुत्रानं महाराजांना भेट म्हणून एक वस्तू दिली होती ना? हो, दिली होती भेटवस्तू. तुम्हाला माहितीये काय होती ती? रवीनं विचारलं. हो, ती एक 4-5 फूट उंच नटराजाची मूर्ती होती. चिदंबरम मंदिर ज्यांनी बांधलं त्या चोला राजांनी या मूर्तीची स्थापना केली होती. पुढे मलिक कफूरनं जेव्हा या मंदिरावर लूटमारीसाठी हल्ला केला तेव्हा ही मूळ मूर्ती तिथून हलवण्यात आली. त्या जागी दुसरी ब्रॉन्झची मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर मूळ मूर्ती कोणालाही दिसली नाही. तीच मूर्ती भेट स्वरूपात महाराजांकडे आली. काही संशोधकांच्या मते आजही ती मूर्ती खजिन्यासोबत आहे. पूर्ण खजिन्यात हीच वस्तू अशी आहे जी ब्रॉन्झची आहे, पण तिची किंमत पैशात किंवा सोन्यात मोजण्याच्या पलीकडची आहे. कदाचित तो तरुण याच मूर्तीबद्दल बोलत असावा. सूर्यकांतराव म्हणाले. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की नटराज म्हणजे केवळ एक नृत्य दाखवणारी मूर्ती. मग या मूर्तीला एवढं महत्व का? रवी म्हणाला. सूर्यकांतराव किंचित हसले आणि म्हणाले, ही मूर्ती नृत्य दाखवण्यासाठीच बनवलेली आहे. पण ते नृत्य केवळ शास्त्रीय नृत्य नव्हे, विश्वाचं नृत्य दाखवणारी ती मूर्ती आहे. अख्खं विश्व या मूर्तीत सामावलेलं आहे. अख्खं विश्व? प्रियलनं विचारलं. होय, ही केवळ दिसायला एक ब्रॉन्झची मूर्ती आहे, पण विश्वाचा कण कण तिनं व्यापलाय, मोरे साहेबांनी सांगितलं. ते कसं? नृत्य म्हणजे काय आणि नर्तक म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेलच. हो, नर्तक हा नृत्याशिवाय राहू शकतो, पण नृत्य हे नर्तकाशिवाय राहू शकत नाही. हा नटराज तो नृत्य करणार आहे, मोरे साहेब म्हणाले. थोडं आमच्या भाषेत सांगितलं तर आनंद होईल सर, आदित्य म्हणाला.
तुम्हाला प्रत्येक गोष्ट फोडून सांगावी लागते तर. बर, ठीक आहे. या नटराजाला खरं तर अजूनही कोणी पूर्णपणे ओळखू शकलं नाही. तरी आपण थोडाफार प्रयत्न करूया. हो चालेल, प्रियल म्हणाली. नटराज. नट किंवा नाट्य म्हणजे नृत्य, डान्स, आणि राज म्हणजे राजा. नृत्याचा राजा किंवा किंग ऑफ डान्स म्हणजे नटराज. सूर्यकांतरावांनी एका कागदावर त्यांना जमेल तशी नटराजाची मूर्ती रेखाटली. हे सुद्धा जमते की सर तुम्हाला, रवी म्हणाला. आयुष्यात दुसरं केलंयच काय? सूर्यकांतराव हसून म्हणाले. तर नटराजाच्या नृत्याला तांडव म्हणतात. तांडव म्हटलं की केवळ तो महादेवाचा तिसरा डोळा उघडून रागाच्या भरात केलेला थैथयाट आपल्या डोळ्यांसमोर येतो. पण ते तसं नसतं. या तांडवाचे 2 प्रकार असतात. एक आनंद तांडव आणि दुसरं रुद्र तांडव. या मूर्तीतली प्रत्येक गोष्ट एका संकेतासारखी आहे. त्यातील उजव्या वरच्या हातात डमरू आहे. नटराज नृत्य करतेवेळी या डमरूतून ध्वनी निर्माण करतो. डमरू हे निर्माणाचं प्रतीक आहे. तुमच्या मते विश्वाची उत्पत्ती एका मोठ्या स्फोटातून झाली, बरोबर ना? हो. बिग बँग थिअरीनुसार एका प्रचंड स्फोटातून मॅटर म्हणजे तत्व तयार झालं आणि पुढे विश्व पसरत गेलं, रवी म्हणाला. या स्फोटाचं प्रतीक म्हणजे डमरू. या विश्वात जे काही निर्माण होतं त्या निर्माणावेळी आवाज होतो. आवाजाशिवाय निर्माण नाही. काल परवाच एका शास्त्रज्ञाला नोबेल प्राइज मिळालंय. त्यानं हे सिद्ध करून दाखवलं की विश्वाला एक आवाज आहे. साऊंड ऑफ युनिव्हर्स नावाची संकल्पना त्यानं जगाला दिली. आपल्या देवभक्त कर्मकांडात गुंतलेल्या अंधश्रद्धाळू देशात त्याला ब्रह्मनाद म्हणत असतील कदाचित, ते सोडा, पण त्या नादाचं प्रतीक म्हणजे डमरू. आपल्या शरीरात हृदयाची धडधड सतत सुरू असते. त्या हृदयाच्या ठोक्यासोबत शरीराचं निर्माण कार्य सतत सुरू असतं. या ठोक्यांना एक ताल असतो. ठोका चुकला की ईसीजी बदलतो. निर्माणात बाधा येते. पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व सिद्ध करत निर्माणाचं प्रतीक असलेलं डमरू अखंडपणे तालात वाजत असतं. डमरूचे 2 त्रिकोण हे तत्व आणि प्राण यांच्या एकत्रीकरणाचे प्रतीक मानले जातात. डमरूला समांतर नटराजानं त्याच्या डाव्या वरच्या हातात अग्नीची ज्योत धरलेली आहे. अग्नी हे विध्वंसाचं प्रतीक आहे. निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट नष्ट होते. शिल्लक राहते केवळ राख. राख म्हणजे शून्य. मृत्यूनंतर शरीराचं अस्तित्व पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अग्नी हाच पर्याय आहे. नटराज निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट नष्ट करतो आणि शिल्लक राहिलेली राख अंगाला फासून पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करतो. ही खरं तर प्रतीकांची भाषा आहे. या डमरूपासून अग्नीपर्यंत एक गोलाकार भाग आहे. निर्माण झालेलं नष्ट होणार हे तो दाखवतो. पुन्हा अग्नीपासून डमरूपर्यंत गोल आहे. तो पुन्हा निर्माणाकडचा मार्ग दाखवतो. हे वर्तुळ अखंड सुरू असतं. नटराजाचा खालचा उजवा हात अभय मुद्रेत आहे. तो सांगतोय की भिवू नकोस, घाबरू नकोस. निर्माण आणि नष्ट होणारे जे बदल होत आहेत त्या बदलांना घाबरू नकोस. त्याचा डावा पाय वर उचललेला आहे. नटराज नृत्य करतेवेळी डाव्या पायानं स्वतःला संतुलित दर्शवण्याचं प्रतीक आहे. त्याचा खालचा डावा हात एक निर्देश करतोय. तो त्या हातानं आपल्याला त्याच्या खाली टेकवलेल्या पायाकडे पाहायला सांगतोय. नीट पाहिलं तर नटराजाच्या खाली टेकवलेल्या पायाखाली एक छोटीशी मानवी आकृती दिसते. अपस्मारा नावाच्या असुराचा वध करून महादेवानं शांतता स्थापित केली. ही मानवी आकृती म्हणजेच अपस्मारा असुर. आता सांगा, असुर म्हणजे काय? असुर म्हणजे राक्षस, प्रियल म्हणाली. नाही, राक्षस म्हणजे रक्षण करणारा. असुर हा ताकदवान असून त्याच्या ताकदीचा वापर तो जबरदस्तीनं स्वार्थासाठी करतो. आयुर्वेदात एक आजार आहे ज्याचं नाव अपस्मार आहे. अपस्मार म्हणजे विसरण्याचा आजार. माणूस खूप लवकर विसरतो. मीच मोठा अशा घमेंडीत असतो. नटराज त्याच्या पायाखाली चिरडलेल्या आकृतीकडे दर्शवून सांगतोय की तू सुद्धा विश्वाचा भाग आहेस. इथं प्रेक्षक कुणीच नाही. इथं घडणाऱ्या प्रत्येक बदलातून तुला जायचंय. तुला हे बदल समजून घ्यावे लागतील. त्याचं ज्ञान घ्यावं लागेल.
ज्ञानातला सर्वात मोठा अडथळा आहे तुझा घमेंडी स्वभाव, तुझा इगो. तू जर स्वतःला मोठं समजून या बदलांना समजून घेतलं नाहीस तर तुझा समतोल बिघडेल, तुझा ताल चुकेल आणि विश्वाच्या रेट्याखाली तू असाच चिरडला जाशील. नृत्य करतेवेळी नटराजाचे केस विखुरलेलेत. हे विखुरलेले केस ऊर्जेचं प्रतीक आहेत. विश्वात क्षणाक्षणाला एक चैतन्य, एक ऊर्जा पसरलेली आहे. मानवी पातळीवर ऊर्जेचं दुसरं रूप म्हणजे उत्साह. ऊर्जेशिवाय, उत्साहाशिवाय कोणतीच गोष्ट पुढे जात नाही. नटराजाच्या भोवती जो गोल आहे त्याच्या बाजूनं आणखी एक गोल आहे. त्यावर अनेक ज्योती आहेत. या गोलाला ज्वालाप्रभा असं म्हणतात. ज्वालाप्रभा म्हणजे अग्नीचा गोल. यावरच्या ज्योतींची संख्या 27 असते. ही ज्वालाप्रभा काळ अर्थात टाइम ही गोष्ट दर्शवते. 27 ज्योती या 27 नक्षत्रांचं प्रतीक आहेत. ही 27 नक्षत्र केवळ पृथ्वी, चंद्र किंवा सूर्याशी संबंधित नाहीत, तर पूर्ण ब्रह्मांडाशी संबंधित आहेत. 27 दिशा, 27 डायमेन्शन्सचं प्रतीक म्हणजे ज्वालाप्रभा. चंद्राचे 27 दिवस लहान मोठं होण्याचं चक्र आणि स्त्रीच्या शरीरातील प्रत्येक 27 दिवसांनंतर येणारं मासिक धर्माचं चक्र हे सगळं दर्शवतं. आधुनिक विज्ञान हे आत्तापर्यंत फक्त 4 डायमेन्शन्स बद्दल भाष्य करू शकलंय. नटराजाचा तिसरा डोळा हा कसल्याही रागाचं, विध्वंसाचं प्रतीक नसून ते आत्मसाक्षात्कार किंवा बुद्धीचं प्रतीक आहे. पूर्ण मूर्तीमध्ये नटराजाला वेगवेगळ्या ठिकाणी 9 सापांनी विळखा घातलेला आहे. मूळ जुन्या मूर्तीमध्ये पाठीमागचं वर्तुळ हे अंडाकृती दिसतं. विश्व हे अंडाकार असल्याचं ते प्रतीक आहे. ब्रह्मांड हा शब्द त्यासाठीच वापरतात. नटराज हे विश्वापासून ते अणुरेणू पातळीवर होणाऱ्या बदलांचं प्रतीक दर्शवतं. अशा विविधांगांनी सजलेल्या रूपात तो नृत्य करतो. जेव्हा काहीही निर्माण होतं तेव्हा नटराजाचं रुद्रतांडव सुरू असतं आणि जेव्हा विश्व शांत असतं तेव्हा आनंद तांडव सुरू असतं. काहीही असलं तरी तांडव, नृत्य सतत सुरूच असतं. अशा प्रकारे विश्व, कला, भूमिती, मानव, तत्वज्ञान यांचा योग्य समतोल असलेली ही नटराजाची मूर्ती आहे. खरं तर हे ज्ञान खूप वरवरच आहे. नटराजाला पूर्णपणे समजून घेण्यात एखाद्याचं आयुष्य जाईल. आपल्याकडे लोकांना नटराज म्हणजे केवळ शास्त्रीय नृत्याच्या पूजेची देवता एवढाच अर्थ माहिती आहे. काही लोकांना हेच माहीत नसतं की नटराज हा पुरुष आहे की स्त्री. ती मूर्ती खरं तर त्यात सर्वच आहे. अर्धनारी नटेश्वर हे त्याचं दुसरं नाव. आपले लोक कदाचित विसरले असतील, पण परदेशातील अभ्यासू लोकांना या नटखट राजानं खूप भुरळ पाडली आहे. स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेवर जमिनीत खोलवर जगातला एक सर्वात मोठा प्रयोग सुरू आहे. जगभरातील हजारो शास्त्रज्ञ यावर काम करतायत. गॉड पार्टिकल शोधण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून आजही प्रयत्न करतायत. या प्रयोगाचं नाव सर्न असं आहे, ज्यामध्ये सब ॲटॉमिक पातळीवर 2 प्रोटॉन एकमेकांवर आदळून विश्वाच्या निर्मितीचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं की जिथे हा प्रयोग खोल जमिनीत सुरू आहे तिथं बरोबर वर 5 फूट उंच नटराजाची मूर्ती स्थापन केलेली आहे. हे तर भारीच आहे सर, रवी म्हणाला. त्या लोकांच्या बुद्धीचं, तंत्रज्ञानाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नेहमी जुना काळ चांगलाच, आपला भूतकाळ जाज्वल्य होता असं म्हणत बसण्यात काय अर्थ आहे. आता काळ बदललाय आणि त्या काळासोबत चालणं आवश्यक आहे. खरंय तुझं रवी, काळ बदललाय, त्यानुसारच चालणं आवश्यक आहे. जुन्या गोष्टींना चिकटून बसण्यात काहीच अर्थ नाही. पण थोडाफार अभिमान बाळगला तर काय वाईट आहे. स्वतः आईन्स्टाईननं सांगितलंय की जगात जे जे काही नवीन उदयास येईल, शोध लागतील आणि निर्माण होईल ते गंगेच्या तळातून वर आलेलं असेल. आईन्स्टाईन म्हणतोय तर आपणही त्याचा थोडाफार अभ्यास केलेला चांगलाच की. हो सर, तुमच्या अभ्यासाचा आम्हालाही फायदा झाला, रवी बाहेर पाहत म्हणाला. नटराजानं आपलं आनंद तांडव थोडं आवर्त घेतलंय, त्यामुळे आता इथून निघायला हवं. बाहेर पाऊस हळूहळू कमी होत होता. आभाळात ढग असले तरी थोड्या वेळासाठी त्यानं उसंत घेतली होती. वारा सुरूच होता.
जवळच समुद्रात कुठेतरी हवेचा दाब बदलल्याने त्याचा परिणाम निसर्गावर जाणवत होता. हेलिकॉप्टर आहे तिथंच राहू देणं आवश्यक होतं. जवळच असलेल्या हायवेवर एखादं वाहन पाहून चिदंबरममध्ये शिरण्याचा विचार त्यांनी केला. 3 तरुण आणि एक वृद्ध असे 4 पठारावरून चालत हायवेच्या दिशेने निघाले. थोडंफार पसरलेलं जंगल पार करून ते हमरस्त्यावर आले. पावसामुळे कमी झालेली वाहतूक पुन्हा वाढू लागली. थोडा वेळ वाट पाहून थांबलेल्या एका उघड्या ट्रकमध्ये ते बसले आणि चिदंबरमच्या दिशेने निघाले. तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड प्रमाणात थिलाई नावाच्या वनस्पतीचं जंगल पसरलेलं होतं. खाऱ्या पाण्याच्या बाजूला वाढलेल्या या पाणथळ जंगलाच्या बाजूला चिदंबरम शहर पसरलं होतं. थिलाई नटराजा जवळपास 40 एकर परिसरात बांधलेल्या मंदिराच्या उत्तर दरवाजातून चौघांनी प्रवेश केला. मंदिराचं आवार एवढं मोठं होतं की उत्तरेकडून त्याची दक्षिण भिंत दिसत नव्हती. मंदिर एखाद्या शहरासारखं दिसत होतं. परिसरात 4ही बाजूंना आभाळाला भिडलेली 4 गोपुरं दिसत होती. मुख्य मंदिर जिथं नटराजाची मूर्ती आहे त्यापेक्षाही 4ही शिखरं खूप उंच होती. उत्तर दरवाजातून चालत चौघही शिवगंगा सरोवराच्या बाजूला आले. सरोवरातील स्वच्छ निळाशार पाण्यामध्ये एका कळसाचं प्रतिबिंब पडलं होतं. तलावाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा परिसर मोहक दिसत होता. भाविकांची भरपूर गर्दी होती. कपाळाला आडवा टीका लावलेले पुरुष आणि स्त्रिया अगम्य अशा भाषेत बोलत होत्या. रवीला एखादा शब्द कळत होता. मधूनच एखादा कानडी भाषेतील शब्द ऐकून त्याचं लक्ष तिकडे जात होतं. उत्तर दरवाजापासून चित सभा म्हणजे मुख्य मंदिर बऱ्यापैकी दूर होतं. पाहावं तिकडे एखादं छोटं मंदिर, शिवलिंग, 2-3 छोटे मोठे तलाव दिसत होते. दुपारचे 12 वाजत आले होते. झपाझप पावलं टाकत सर्वच चित सभा किंवा चित अंबरमकडे निघाले. चालता चालता मोरेसाहेब काहीतरी सांगत होते. मध्येच एखाद्या गोपुराकडे इशारा करून माहिती देत होते. शिवगंगा सरोवर अर्धपार झालं होतं. बाजूलाच असलेल्या पार्वतीच्या मंदिराला हात जोडून सूर्यकांतराव पुढे निघाले. ते म्हणाले, या मंदिराची रचना मानवी शरीराशी मिळती जुळतीये. म्हणजे कसं सर? रवीनं विचारलं. म्हणजे या पूर्ण मंदिरामध्ये मोठमोठे 9 दरवाजे आहेत. मानवी शरीरातील 9 छिद्र, 2 डोळे, तोंड वगैरेचं प्रतीक हे दरवाजे आहेत. आपण ज्या मुख्य मंदिरात जातो त्याला एकानंतर एक असे 5 स्तर आहेत. केवळ हेच मंदिर नाही तर कुठेही जी महादेवाची मंदिरं असतात, म्हणजे मी आजकालच्या मंदिरांबद्दल नाही बोलत, हजारो वर्षांपूर्वी बांधलेली आहेत त्या मंदिरांना 5 स्तर असतात. सर्वात बाहेर केवळ दगडी खांब असतात. इथं हवा खेळती राहते. त्याच्या मधल्या स्तरामध्ये चहूबाजूंनी दगडी भिंती आणि त्याला खांबांचा आधार दिलेला असतो. त्याच्या आत फक्त दगडी भिंतींचा स्तर असतो. साधारणपणे इथे हवा किंवा प्रकाशही पोहोचत नाही. त्याच्याही आतल्या स्तरामध्ये आकाराने इतरांपेक्षा दगडी भिंतींना बनवलेलं अंधारात असलेलं छोटं गृह असतं आणि सर्वात मध्ये असतं गर्भगृह. या ठिकाणी शिवलिंग असतं. मंदिराची सर्वात बाहेरची उघड खांबी आपल्या शरीरावरील आवरण किंवा त्वचेचं प्रतीक असतं. त्याच्यामध्ये भिंती आणि खांबांनी बनलेले जे सभामंडप असतं ते आपल्या शरीरातील स्नायू दर्शवतात. त्याच्या आतमध्ये केवळ भिंतींनी बनलेलं सभागृह हे अस्थी किंवा हाडांचं प्रतीक असतं. अस्थीच्या स्तराच्या आतमध्ये जे छोटंसं गृह असतं ते हृदयाचं प्रतीक आणि सर्वात मधलं गर्भगृह हे आत्म्याचं प्रतीक असतं. चालता चालता बोलल्यामुळे सूर्यकांतरावांना धाप लागत होती, पण चेहऱ्यावरचा उत्साह एखाद्या लहान मुलासारखा होता. खादीच्या सदऱ्याच्या खिशात असलेलं इन्हेलर चाचपत ते म्हणाले, बाजूला जी 4 उंच शिखरं दिसतायत ते 4 वेदांचे प्रतीक आहेत आणि पूर्ण मंदिर परिसरात 9 कळस आहेत. ते 9 ऊर्जांच्या प्रकाराची किंवा 9 शक्तींची प्रतीक आहेत. या मंदिर परिसरात मोकळ्या जागेत एकूण 31 शिवलिंग आहेत. शिवलिंगाची रचना एका विशिष्ट आकारात केलेली आहे. एक शिवलिंग मध्यभागात आहे. मागे काही दिवसांपूर्वी पृथ्वीवरच्या चुंबकीय शक्तीचा अभ्यास करणाऱ्या परदेशी लोकांची टीम या ठिकाणी संशोधनासाठी आली होती. त्यांच्या मते संपूर्ण मंदिर परिसरात
इतर ठिकाणी न आढळणारी चुंबकीय शक्ती आहे आणि पृथ्वीवरच्या चुंबकीय क्षेत्राचा मध्यबिंदू या मंदिर परिसरात आहे. इतर ठिकाणी आणि या ठिकाणी काही धातूंचं वजन वेगवेगळं येतं. 31 पैकी एक शिवलिंग हा मध्यबिंदू आहे. चिदंबरमला त्यांनी सेंटर ऑफ वर्ल्ड्स मॅग्नेटिक इक्वेटर असं संबोधण्यास सुरुवात केली आहे. चालता चालता रवीची नजर पूर्ण परिसरावर फिरत होती. आलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती. जागोजागी फोटो न काढण्याच्या, मोबाईल बंद करून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मधूनच एखाद्या मोठ्या लोखंडी बोर्डवर तमिळ आणि इंग्लिश भाषेत मंदिराची माहिती लिहिली होती. एखाद्या बोर्डवर भारतातील ज्योतिर्लिंगांचा नकाशा काढलेला होता. भारतभरातील महत्वाच्या शिवमंदिरांची माहिती होती. महादेवाच्या आरत्या तसेच शिवलीलामृत मधील श्लोकही लिहिलेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी उंचावर बसवलेल्या स्पीकरमधून रावणकृत शिवतांडव स्तोत्राचे नादमधुर आणि तेवढेच रोमांचकारी स्वर कानावर पडत होते. दूरवर कुठेतरी एखादं शिवलिंग दिसत होतं. शिवगंगा तलावापासून चौघही पूर्वेकडे वळले. तिथून मुख्य मंदिरात प्रवेश करण्याचा पूर्व दरवाजा होता. मुख्य मंदिराचा कळस दिसत होता. मंदिराचा वरचा कळस आणि घुमट पाहून सर्वजण अवाक झाले. जवळपास एका मजल्या एवढा वरचा भाग शुद्ध सोन्यानं मढलेला होता. हे पूर्ण खरोखर सोनं आहे की काय? आदित्यनं आश्चर्यानं विचारलं. त्याची नजर कळसावरून हटत नव्हती. अस्सल सोनं आहे हे. तब्बल 21,600 सोन्याच्या विटा जोडून ते बनवलंय. रवी, एक गोष्ट सांग की आपण एका मिनिटाला किती वेळेला श्वास घेतो? सूर्यकांतराव रवीकडे नजर टाकत म्हणाले. साधारणपणे 18 वेळेला. हां, पण जर व्यक्तीची तब्येत एकदम ठणठणीत असेल तर 15 वेळेला. आयडियल आकडा 15 आहे, रवी म्हणाला. ठीक आहे. एका मिनिटाला 15 म्हणजे एका तासाला 900 वेळेला आणि 24 तासात घेतलेल्या श्वासांची संख्या होते 21,600. श्वास म्हणजे प्राण. दिवसभरात नकळतपणे केल्या गेलेल्या प्राणायामांची संख्या म्हणजेच वरच्या सोन्याच्या विटा. सुपर आहे हे सर. अरे, याच्याही पुढे आणखी. या विटांना 72,000 सोन्याच्या तुकड्यांनी एकमेकांशी जोडलेलं आहे. आपल्या शरीरातील 72,000 नाड्या किंवा नर्व्हचं प्रतीक हे कनेक्शन्स आहेत. बाप रे, डोकं चक्रावून जाईल सर हे पाहून आणि ऐकून, प्रियल म्हणाली. सूर्यकांतराव हसले आणि म्हणाले, अरे, हे केवळ एक ठिकाण आहे. आपल्या भारतात अशी शेकडो ठिकाणं आहेत. फक्त डोळे आणि मेंदू उघडा ठेवून पाहणं आवश्यक आहे. बरं, मला सांगा, आपण मंदिरात का जातो? देवाचं दर्शन घेण्यासाठी, पूजा प्रार्थना करण्यासाठी. एक प्रकारचं मानसिक समाधान लाभतं तिथे, प्रियल म्हणाली. नाही, मानसिक समाधान लाभतं हे खरंय, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की आपली मंदिरं ही कधीच प्रार्थना स्थळं नव्हती. आपल्या धर्माव्यतिरिक्त सर्वच धर्मात प्रार्थना स्थळं असतात, ज्या ठिकाणी त्या त्या समूहातील लोक एकत्र येऊन आपल्या ईश्वराचं कौतुक करतात, गाऱ्हाणी मांडतात, पाहिजे ते मागतात. पण हिंदू धर्मात मात्र प्रार्थना स्थळं नाहीत. खरं तर आपल्या धर्मातील मंदिरात देव नसतोच. मोरेसाहेब रवीचा हात धरून पायरी उतरत म्हणाले. देव नसतो म्हणजे असं कसं? प्रियलनं विचारलं. एकीकडे म्हणायचे की देव चराचरात प्रत्येक गोष्टीत आहे आणि दुसरीकडे मात्र मंदिरात बांधून त्यात मूर्ती स्थापून तिची पूजा करायची गरजच काय? साधी गोष्ट आहे. आपली मंदिरं ही हात जोडून, डोकं टेकवून पूजा करायची, प्रार्थना करायची ठिकाणं नसून ती ऊर्जेचे स्रोत आहेत. 1000 वर्षांपूर्वी ही मूळ मंदिरं बांधली गेली. त्यामध्ये कधीही कोणत्याही देवाची मूर्ती नसायची. ती मंदिरं यौगिक सायन्सच्या धर्तीवर बनवलेली आहेत. इजिप्तमध्ये जे पिरॅमिड्स आहेत ते सुद्धा ऊर्जेचे स्रोत आहेत. आज शेकडो वर्ष उलटली तरी तिथल्या ममीज अजूनही सुस्थितीत आहेत. याचं कारण काय असावं? तर या पृथ्वीवर असलेली सर्वात मोठी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा. पिरॅमिड्सची रचना पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने केलेली आहे.
त्याच्या टोकाशी असलेल्या विशिष्ट कोनावर सूर्यकिरण पडून ती ऊर्जा तिथं साठवली जाते. त्या ऊर्जेवरच ममीज अजूनही टिकून राहिल्यात. पूर्वीचे लोक तपश्चर्या करायचे, अगदी वर्षानुवर्ष. साधारणपणे ते हिमालयातच तपश्चर्या करायचे. असं का असेल बरं? तर हिमालयात काही ठराविक पर्वतांच्या आसपास ते तपाला बसायचे. याचं कारण म्हणजे जसा पिरॅमिडला एक विशिष्ट कोन असतो, तशीच या ठराविक पर्वतांची टोकं असतात. या ठिकाणी सूर्याची ऊर्जा रूपांतरित होऊन ती माणसांच्या शरीरात प्रवेश करत असे. त्यामुळे वर्षानुवर्षे त्यांना तप करता येत असे. आपल्या जुन्या मंदिरांची रचना अशाच प्रकारे पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने केलेली आहे, जिथे गेल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते. दुर्दैवानं गेल्या 1000 वर्षात कर्मकांडांचं प्रस्थ वाढलं आणि मूळ उद्देशच बाजूला पडला. मंदिरात जाऊन कोणालाही हात जोडण्याची, डोकं टेकण्याची, काही मागण्याची अजिबात गरज नसते. तिथे जाऊन आपण 5-10 मिनिटं बसणं आवश्यक असतं. डोळे झाकायची सुद्धा गरज नसते. आपोआप बॅटरी चार्ज होते. आजकाल तर प्रत्येक मंदिरात एक देव असतो. लोक नवस काय बोलतात, देवाला पैसे वाहतात, लाच देतात. अरे, जी गोष्ट तिथं नाहीच आहे त्या गोष्टीसाठी वाटेल ते करतात आणि असल्या मूर्खपणामुळं बाहेरचे लोक येऊन आपली खिल्ली उडवतात. बोलता बोलता चौघांनी पूर्व दरवाजातून मुख्य मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचा बाहेरचा भाग 18 खांबांवर तोलला होता. हे 18 खांब म्हणजे 18 पुराणांचं प्रतीक आहेत. सूर्यकांतराव खांबाच्या आडोशानं पुढे निघाले. त्यानंतर अर्धमंडपामध्ये 6 खांब होते. त्याकडे पाहत म्हणाले, हे 6 शास्त्रांचं प्रतीक आहे. त्यानंतर असलेल्या सभागृहाकडे वर पाहत म्हणाले, या सभागृहाचं छत 64 आडव्या आणि उभ्या दगडी आढ्यांवर पेललेलं आहे. ते 64 कलांचं प्रतीक आहे. त्यानंतर लागलं पुनमंगलम सभागृह, जे डाव्या बाजूला थोडंसं कललेलं होतं. हे आपल्या हृदयाचं प्रतीक. रवी सूर्यकांतरावांचं बोलणं ऐकत आजूबाजूला पाहत चालत होता. पूर्ण मंदिरावर जागोजागी महादेवाच्या 108 नृत्याच्या मुद्रा कोरलेल्या होत्या. पुराणातील कथांची पात्र कोरली होती. आपल्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही हेही तो पाहत होता. गर्दीतून वाट काढत ते पुढे पुढे जात होते. लोक अपूर्ण रूपी शिवलिंगाचं दर्शन घेऊन संपूर्ण रूपी नटराज आणि त्यानंतर निराकार रूपाचं दर्शन घेत होते. सूर्यकांतरावांच्या दोन्ही बाजूंना रवी, प्रियल आणि आदित्य उभे होते. समोर 4.5 फूट उंच नटराजाची ब्रॉन्झची मूर्ती होती. निर्माण, विध्वंस, अभय, समतोल, अपस्मार, नक्षत्र, अणुरेणू ते विश्व, पिंडी ते ब्रह्मांडी, सर्वांना आपल्यात सामावून घेत नटराज तांडव करत उभा होता. त्याच्या समोर तेवत असलेल्या निरंजनातून निघालेल्या प्रकाशानं गर्भगृह उजळून निघालं होतं. लोकांच्या कोलाहलानं, शिवम भवतूच्या जयघोषानं मंदिर जिवंत झालं होतं. बाहेर अखंड किणकिणत असलेल्या घंटेनं जयघोषाला एक प्रकारचा ताल दिला होता. कर्पूर सुगंध गाभाऱ्यानं स्वतःत सामावून घेतला होता. रविकुमार एकटक नटराजाला न्याहाळत होता. कदाचित तो सुद्धा रवीला न्याहाळत असावा. भंजे अनंतम प्रतिभूती. रवीच्या डोक्यात शब्द घुमू लागले. अनंताची बंधने तोडा. सूर्यकांतरावांनी अनेक वेळा हा नटराज पाहिला होता, पण का कुणास ठाऊक आज मात्र त्यांना तो वेगळाच भासत होता. कधीही न आलेला अनुभव त्यांना येत होता. प्रियल भान हरपून नटराजाचं अप्रतिम रूप न्याहाळत होती. आदित्य कधी नटराजाकडे तर कधी मोरेसाहेबांकडे पाहत होता. मधूनच त्याचं लक्ष छतावर कोरलेल्या सुंदर नक्षीकामाकडे जात होतं. तेवढ्यात कोलाहलात नटराजावरची नजर हटू न देता रवी म्हणाला, मोरेसाहेब, नाईक नावाच्या तरुणानं नेमकं काय लिहिलं होतं? हेच की खजिन्याचं रहस्य नटराजासोबत जोडलेलं आहे. नटराजासोबत असं काहीतरी जोडलेलं आहे जे अनंत आहे, रवी म्हणाला. पूर्ण नटराज अनंत अमर्याद आहे, मोरेसाहेब म्हणाले. ते अमर्याद आपल्याला तोडायचं आहे, रवी म्हणाला. पण अमर्यादाला भंग कसं करणार रवी? जे अनंत आहे त्याला भंग कुठून करणार?
अमर्याद, पंचेंद्रिय, पंचतत्व, आकाश, आप. आकाश अमर्याद. असं काय आहे जे आकाशापेक्षाही अमर्याद आहे? रवीनं विचारलं. स्वतः नटराज? मोरे साहेब म्हणाले. नटराजाला भंग करायचा? रवीनं विचारलं. प्रियलनं रवीकडे पाहिलं. त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडत होते. तो स्वतःशीच बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज भासत होतं. तो तिथे नव्हताच जणू. रवीच्या डोक्यात प्रश्नांची मालिका सुरू झाली. कोलाहल वाढत होता. घंटेचा नाद हृदयाचा ठाव घेत होता. शिवम भवतु, शिवम भवतु. शांतता. शांतता म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी हे सर्व असलं तरी हृदय त्याच वेगानं स्पंदत राहतं. शांतता, हृदयाची शांतता, अमर्याद शांतता. रवीची नजर नटराजाच्या उचललेल्या पायावर खिळली. समतोल, विश्वाचा समतोल, मनाचा समतोल, हृदयाचा समतोल. हा समतोल भंग झाला तर? हृदयाचा समतोल बिघडला तर? शांतता बिघडेल. पण हृदय खरंच शांत असतं का? ते तर स्पंदत असतं. हृदयाच्या स्पंदनाची सुरुवात. नटराजाचा उचललेला पाय रवीच्या नजरेसमोरून बाजूला झाला. शिल्लक राहिला तो 4 हात आणि 1 पाय असलेला नटराज. तो कोलाहल, तो आवाज, घंटेचा नाद, जयघोष, उजळलेला गाभारा, तिथले लोक, सगळं त्याच्या मनपटलावरून पुसून जाऊ लागलं. शिल्लक राहिला तो फक्त नटराज. बघता बघता रवीच्या नजरेसमोरून नटराज भंग होऊ लागला. पिंडी ते ब्रह्मांडी, मनुष्याच्या शरीरापासून ते विश्वाच्या शेवटापर्यंत, हृदयापासून ते ब्रह्मांडापर्यंत, हृदयापासून नटराजापर्यंत. हळूहळू नटराजाची मूर्ती लोप पावू लागली आणि त्याची जागा हृदय घेऊ लागलं. कधी नटराज तर कधी हृदय, कधी हृदय तर कधी नटराज. दोन्हीतला फरक त्याला कळेनासा झाला. हृदयाच्या स्पंदनाची सुरुवात, आयुष्यातील हृदयाचा पहिला ठोका, फर्स्ट साऊंड ऑफ हार्ट. त्याच्या नजरेसमोर हृदयाचे 4 कप्पे दिसू लागले. उजव्या हाताच्या वरील पहिला कप्पा, डाव्या हाताच्या वरील दुसरा, तिसरा, चौथा. जिथून हृदयाचा पहिला ठोका सुरू होतो ती जागा दिसू लागली एसे नोड. पहिला ठोका जिथे तयार होतो, आयुष्याची सुरुवात, आयुष्याच्या निर्माणाचा ठोका. ध्वनीशिवाय निर्माण अशक्य आहे. हृदय, विश्व, आयुष्याची निर्मिती ध्वनीतून, विश्वाची उत्पत्ती स्फोटातून. एसे नोड, डमरू. दोन्हींची जागा एकच, कार्य एकच, निर्माण. निर्माणाचं प्रतीक डमरू, ध्वनीचं प्रतीक डमरू. निर्माण, डमरू. त्याच्या नजरेसमोर आता केवळ डमरू होतं, बाकी काहीच नव्हतं. डमरूचा आकार त्याला दिसू लागला. एकदा त्यानं डोळे गच्च बंद केले आणि क्षणात उघडले आणि म्हणाला, इन्फिनिटी. काय? प्रियलनं विचारलं. इन्फिनिटी, अमर्याद. डमरूचा आकार. अनंताचे बंध तोडा. ब्रेक द बॉन्ड ऑफ इन्फिनिटी. केवळ निर्माण ही एकच गोष्ट आहे जी अमर्याद आहे. निर्माणाला भंग करा. पंचतत्व आणि प्राण जिथे एकत्र येतात ती जागा आणि निर्माणाचं प्रतीक डमरू. नटराजासोबत खजिन्याचं रहस्य जोडलेलं आहे. रवीनं सूर्यकांतरावांकडे पाहिलं. ते म्हणाले, शिवम भवतु. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. नटराजाच्या उजव्या हातातील डमरूमध्ये आपलं भविष्य आहे. आपल्याला डमरूचे 2 भाग करावे लागतील, रवी म्हणाला. प्रियल आणि आदित्य थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागले. एवढ्या लोकांसमोर दुसरा काही पर्याय आहे का? तिनं नकारार्थी मान हलवली. रवीनं सर्वत्र नजर फिरवली. बाजूच्या एका भिंतीवर त्याचं लक्ष वेधलं गेलं. भिंतीच्या एका छिद्रातून मध्ये आलेल्या प्लॅस्टिकच्या पाईपवरून नजर फिरवत कोपऱ्यात असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डवर त्यानं नजर रोखली आणि तो म्हणाला, डमरूचे 2 भाग एकमेकात बसवलेले आहेत. त्यांना वेगळं करण्यासाठी मला 1 मिनिटाचा अवधी हवाय. अरे पण कसं करणार? नटराजाच्या दोन्ही बाजूंना पुजारी आहेत, प्रियल म्हणाली. थोड्या वेळासाठी नटराजाला अंधारात राहावं लागेल, रवी म्हणाला. ते कसं? प्रियलनं विचारलं. आधी
तो बोर्ड दिसतोय? काही समजलं का? हो, तिथलं बटन बंद करायचंय. अरे वेड्या, बटन नाही बंद करायचं, वायर तोडायची आहे. आपल्याला अडथळा नकोय काहीच. ही संधी गेली तर पुन्हा कधीच नाही. पण समयात येवत आहेत ना, त्याचं काय? आदित्यनं विचारलं. ते काम प्रियलचं. रवीच्या बोलण्यावर तिनं मान हलवली. सूर्यकांतराव शांत नजरेनं पाहत होते. तिघांनीही एकमेकांकडे एकदा नजर टाकली. आदित्य कोपऱ्याकडे वळला. भाविकातून वाट काढत तो पुढे सरकू लागला. रवी नटराजाच्या उजव्या हाताच्या जवळ जाऊ लागला. समोर तेवत असलेल्या समयांसमोर जात प्रियलनं नटराजाला हात जोडले. आदित्यनं इकडे तिकडे पाहत ताकदीनं एका झटक्यात वायर तोडली. त्याच्या झटक्यानं अख्खा बोर्ड खाली आला. कोणाला काही कळायच्या आत समया शांत झाल्या. नटराज काळोखात बुडाला. अचानक झालेल्या अंधारानं लोक ओरडू लागले. कोणीतरी मोठ्यानं ओरडून सर्वांना शांत होण्याचं आवाहन करत होता. लोक शांत झाले. एखाद दुसरी व्यक्ती कुजबुजत सिस्टमला नावं ठेवत होतीच. लोक पूर्णपणे शांत झाले होते. बाहेरून वाजणाऱ्या घंटेचा आवाज तेवढा घुमत होता. गडद अंधाराला चिरत गाभारा पुन्हा उजळून निघाला. चरचर आवाज करत समया पाजळू लागल्या. नटराज प्रकाश परावर्तित करू लागला. समयांच्या प्रकाशात प्रियलचा सावळा चेहरा सोनेरी दिसू लागला. समया प्रज्वलित करून ती उभी राहिली. भाविकांनी जयघोष केला. शिवम भवतु. जणू काहीच न झाल्यासारखे लोक पुढे सरकू लागले. कर्मचारी बोर्ड सोबत झटू लागले. प्रियल सूर्यकांतरावांकडे आली. त्यांच्या दोन बाजूंना रवी आणि आदित्य उभे होते. रवीच्या हातात गुंडाळी केलेला रेशमी कापडाचा तुकडा होता. नटराजाच्या हातातलं डमरू आधी होतं तसंच होतं. इन्फिनिटीचा बंध तोडल्यानं एका क्षणासाठी थांबलेलं त्याचं निर्माण कार्य पुन्हा सुरू झालं. दाखव रवी, काय त्यात? प्रियलला राहवत नव्हतं. आपण थोडं बाजूला जाऊया, रवी म्हणाला. तसे चौघही भाविकात मिसळून चालू लागले. नटराजाचं दर्शन घेऊन निघालेले लोक चिदंबरम रहस्याकडे जात होते. रवी कुठेतरी आडोसा शोधत असतानाच सूर्यकांतराव भारावल्यासारखे पुढे पुढे जात होते. कनक सभेच्या न म शिवाय या चांदीच्या 5 पायऱ्या चढून ते चित सभेकडे निघाले. चिदंबरम मंदिराचा मुख्य गाभारा म्हणजे चितसभा, जिथे अंबर म्हणजे आकाश तत्वाचं अस्तित्व आहे. दिवसातून काही ठराविक वेळेलाच त्याचं दर्शन घेता येत होतं. दारात लावलेला लाल पडदा काही क्षणांसाठी बाजूला सारून दर्शन घेता येत होतं. पडदा उघडला जाणार होता. भाविकांच्या गर्दीत सूर्यकांतराव उभे होते. मन तृप्त होतं. पडदा काही क्षणांसाठी बाजूला झाला. काही जण सोन्याचं बिल्वदल दिसलं म्हणून जयघोष करत होते. तिथे नटराज निराकार रूपात सदैव आनंद तांडव करत असतो. सूर्यकांतरावांनी मनोभावे हात जोडले. चौघही मंदिराच्या उघड्या खांबांजवळ जात होते. तिथे गर्दी थोडी कमी दिसत होती. लोक जागोजागी डोळे बंद करून बसले होते. सर, याला चिदंबरम रहस्य का म्हणतात ते नाही सांगितलं तुम्ही, रवी म्हणाला. ते आजवर कोणालाही माहीत नाही. लोक आपापल्या परीनं अर्थ लावतात, सूर्यकांतराव म्हणाले. मग तुम्हाला समजलेला अर्थ कोणता? वरवर पाहायला गेलं तर ती एक 3.5 बाय 1.5 मीटरची एक पोकळी आहे. आत काहीही नाही. मला जाणवलेला अर्थ असा की जे काही आपण शोधतोय ते इथं खरं तर आपल्या हृदयात आहे. मायेचा पडदा हटवला तरच आपल्याला आपलं अंतरंग दिसेल, सूर्यकांतराव म्हणाले. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून रवीनं रेशमी कापडाची गुंडाळी उघडली आणि सूर्यकांतरावांकडे पाहिलं. त्यांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. चष्म्यातून ते त्या कापडाकडे निरखून पाहू लागले. काय आहे हे? आदित्यनं विचारलं. काहीतरी गोलाकार अक्षर आहेत, रवी म्हणाला. भाषा तर संस्कृत वाटतेय, सूर्यकांतराव म्हणाले. ही वेगवेगळी अक्षर आहेत की एकच शब्द किंवा एकच वाक्य आहे? रवीनं विचारलं. सूर्यकांतराव अक्षर वाचू लागले. र ध सन र. एखाद्या वेळेस ना त्या चिदंबरम रहस्याचा अर्थ कळेल, पण हे खजिन्याचं रहस्य काही समजणार नाही, आदित्य म्हणाला. रवीनं रेशमी कापडावरचा शब्द एका कागदावर लिहिला. गोलाकार अक्षर लिहिण्यात काहीतरी तथ्य असावं, प्रियलनं अंदाज मांडला. ही अक्षर गोलाकार नाहीत, वेटोळ्या आकारात आहेत, स्पायरल,
रवी म्हणाला. बरं, अक्षरे एका ओळीत लिहून पहा तरी, सूर्यकांतराव म्हणाले. तसं रवीनं ती अक्षरं लिहायला सुरुवात केली. र ध सन र, ला हा ल ग, व ता खा त वी जी ल ख, ग धी संधी द शो ग श्रुंत व्राधू मग्य भापी गो. सर, काही अर्थ निघतोय का? रवीनं विचारलं. सूर्यकांतराव अक्षरं न्याहाळू लागले. एखादं वाक्य किंवा काही शब्द सर? रवीनं पुन्हा विचारलं. सूर्यकांतराव मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करू लागले, अक्षरांची मांडणी करू लागले. त्यांनी रवीच्या हातातलं पेन घेतलं आणि लिहिलं, संधी जीवित भाग्य. काहीतरी विचार करून त्यांनी तो शब्द खोडून टाकला. थोडा विचार करून पुन्हा लिहिलं, दशोधर भारतम. पुन्हा नकारार्थी मान हलवत तोही शब्द खोडला. यातून काहीही अर्थ निघत नाहीये. सूर्यकांतराव रवीकडे पाहत म्हणाले. अर्थ निघत नाही म्हणजे? असेलच काहीतरी. रवीनं पेन हाती घेतलं. रेशमी कापडावर एकदा नजर टाकली. काहीतरी महत्वाचं असं आपल्या नजरेतून सुटत तर नाही ना, म्हणून कापड आणि त्याच्यावरील अनभिज्ञ आकृती तो पाहू लागला. त्याच्या डोक्यात चक्र सुरू झालं. तो त्या वेटोळ्या आकृतीचा अर्थ लावण्याचा, त्यातील शब्द जोडण्याचा प्रयत्न करू लागला. विश्व, विश्वाचा आकार, नटराज. छे, त्याची विचारशक्ती बंदच पडली. अरे, एवढा विचार करण्यापेक्षा तुझी ती कटप्पावाली थेरी मांडून बघ ना, आदित्य म्हणाला. कटप्पा? हे काय मध्येच? सूर्यकांतराव म्हणाले. कटपायादी? रवीनं विचारलं. हा, तेच ते, गणित, त्रिशूळ वगैरे वगैरे, आदित्य म्हणाला. अरे हो मित्रा, ते लक्षातच आलं नाही. रवीनं घाईघाईनं कटपायादी पद्धतीचा आलेख काढला आणि लिहू लागला. र साठी 2, ध साठी 9, स बरोबर 7, र बरोबर 2, ल बरोबर 3, ह बरोबर 8, 2 9 7 2 3 8 3 3, 4 6 2 6 4 8, 3 2 3 9, 7 9 8 5 3 5 6 2 9 5 1 4 1 3. अरे, एवढा मोठा शब्द कुठे असतो का? प्रियल म्हणाली. एखादं वाक्यच असेल, पण हे आकडे एका क्रमात का नाहीत? अरे, पण तूच तर म्हणाला होतास की कटपायादीमध्ये आकड्यांचा क्रम उलटा असतो म्हणून, प्रियल म्हणाली. अगं, प्रत्येक वेळी असेलच असं नाही. बरं ठीक आहे, तेही करून बघू, रवी पुढे म्हणाला. 3 1 4 1, 5 9 2 6, 5 3 5 8, 9 7 9 3, 2 3 8 4 6 2, 6 4 3 3, 8 3 2 7 9 2. मला कोणी सांगेल का हा सगळा काय प्रकार आहे? मोरे साहेबांनी विचारलं. कटपायादी पद्धत माहित नाही तुम्हाला? रवीनं विचारलं. मोरेंनी नकारार्थी मान हलवली. रवीनं त्यांना त्याची थोडीफार माहिती सांगितली. ते म्हणाले, अरे मग उलटे आकडे लिहायचे तर मग सुरुवातीला अक्षरच उलटी लिहायची ना. रवीनं विचार केला आणि आकृतीतली सगळी अक्षरं उलटी लिहिली. गोपी भाग्यम ध्रुवात मुंग शोधधी संधी गखल जीवित खाताव. जसं जसं रवी लिहित जात होता तस तशी सूर्यकांतरावांची चर्या उजळून निघत होती. प्रियल त्यांच्याकडेच पाहत होती. रवीच्या लिहिण्याकडे न पाहता वर बघून ते म्हणू लागले, गलाहाल संधर. तसं रवीनं चटकन त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हे पाठ आहे तुम्हाला? हो, कधीतरी ऐकलं होतं. संस्कृत मधील एक श्लोक आहे हा, मोरे म्हणाले. कसला श्लोक? पहा, अक्षर तुझ्या समोरच आहेत. ते श्लोक म्हणू लागले. गोपी भाग्यम ध्रुवात शृंग शोधधी संधिग खल जीवित खाताव गलाहाल असे धर. अच्छा, असं आहे का ते? प्रियल म्हणाली. पण हा श्लोक लिहिणाऱ्याला नेमकं म्हणायचं काय? रवीनं विचारलं. कृष्णाचं गुणगान करणारा हा श्लोक आहे, मोरे साहेबांनी सांगितलं. कृष्ण? अन या महादेवाच्या मंदिरात? रवीनं विचारलं. पण त्यांनी कृष्णाचं नाव नाही घेतलेलं यात.
हे गोपींचं भाग्य असलेल्या कृष्णा, मधु नावाच्या दुष्टाचा संहार करणाऱ्या, गायींचं रक्षण करणाऱ्या, पाण्याच्या खोलात जाऊन दुष्ट सर्पाचा नाश करणाऱ्या, खांद्यावर दुनिया पेलणाऱ्या कृष्णा, आमचं रक्षण कर, असा अर्थ होतो त्याचा. मोरेसाहेब हसत म्हणाले, अच्छा, हा अर्थ होतो. कुणीतरी कृष्णाचं गुणगान करणारा श्लोक आपल्यासाठी नटराजाच्या डमरूमध्ये लपवला, असंच ना? पण का? रवीला काहीच समजत नव्हतं. सूर्यकांतरावांना अर्थ कळत होता, पण अर्थामागचा अर्थ काही केल्या समजत नव्हता. ही अक्षरं वेटोळ्या आकारात लिहिली आहेत. आपण त्या आकाराला का दुर्लक्षित करतोय? प्रियल म्हणाली. रवीनं सर्व गोष्टी एक एक करून जुळवायला सुरुवात केली. रेशमी कापडावरची ती स्पायरल आकृती, त्यावरची उलटी सुलटी अक्षरं, श्लोक, त्याचा अर्थ. माझा अंदाज आहे, रवीचं वाक्य अर्ध्यावरच तोडत आदित्य म्हणाला, पाय. काय? पाय. पायची किंमत 3.14, 3.14. आदित्यनं लिहिलेल्या आकड्यात एक टिंब दिला. 3.1415 9265 358979 3238 46264338 32792. बाप रे, असं आहे का? रवीनं आश्चर्यानं आकड्यांकडे पाहिलं. प्रियलनं डोळे विस्फारले. रवीनं घाईघाईनं आकडे मोजले. सूर्यकांतरावांकडे पाहत तो मोठ्याने म्हणाला, सर, या कृष्णाचं गुणगान करणाऱ्या श्लोकामध्ये पायची किंमत लपवली आहे, तीही दशांशानंतर तब्बल 31 आकड्यांपर्यंत. 31 शब्द ऐकताच सूर्यकांतरावांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. ते काही बोलणार तोच रवी आणि प्रियल सोबतच म्हणाले, 31 शिवलिंग. कदाचित याच्यामुळेच या कापडावरची आकृती स्पायरल आकारात असेल, आदित्य म्हणाला. म्हणजे? रवीनं विचारलं. अरे, आकार जर वेटोळ्या किंवा स्पायरल स्वरूपात काढायचा असेल तर ते पायशिवाय जमत नाही. जगात जे जे स्पायरल किंवा वेटोळं असतं ना, तिथे पाय असतोच. मानवाच्या कानाच्या आकारापासून ते विश्वाच्या आकारापर्यंत सगळं या पायनं व्यापलेलं आहे. खरं तर वेटोळा आकार ही विश्वाची सही, सिग्नेचर आहे. क्या बात है आधी. ज्या अर्थी इथल्या 31 शिवलिंगांची संख्या 31 आहे आणि या आकड्यांची संख्या 31च आहे, त्या अर्थी शिवलिंगाची ही रचना याच आकारात असली पाहिजे, रवी म्हणाला. आणि रचना जर स्पायरल असेल तर त्याला एक मध्य असेल, प्रियल म्हणाली. पृथ्वीवरच्या चुंबकीय क्षेत्राचा मध्य, सूर्यकांतराव म्हणाले. मध्यभागातील शिवलिंग कुठे? रवीनं विचारलं. चला, असं म्हणत सूर्यकांतराव उघड खांबीतून बाहेर आले. झरझर पायऱ्या उतरत ते आलेल्या पूर्व दरवाजाकडे जाऊ लागले. चालता चालता रवीनं आदित्यला विचारलं, तुला कसं सुचलं रे मित्रा? अरे, इंजिनियर लोकांना ना प्रत्येक गोष्टीत पाय दिसतो. रवी हसला तसं आदित्यनं बोलणं लांबवलं. तसंही तुमच्या कटपायादीमध्ये आणि स्पायरल मध्ये पाय आहे तर डोकं तिकडे जाणारच ना. काय लॉजिक आहे बाबा तुझं, पण काम भारी केलं असं. रवी पूर्व दरवाजातून पाऊल बाहेर टाकणार तोच रवीचं लक्ष कशावर तरी गेलं. त्यानं खाली वाकून कोपऱ्यात पडलेलं निकोटेक्सचं रिकामं पॅकेट उचललं, आजूबाजूच्या गर्दीवर नजर फिरवली आणि म्हणाला, आपण दुसऱ्या दरवाजानं जाऊ. रिकामं पॅकेट सर्वांसमोर धरत रवी म्हणाला, आपले न बोलावता येणारे पाहुणे इथंही पोचलेत. चौघही विरुद्ध दिशेला निघाले आणि पश्चिम दरवाजानं मुख्य मंदिराबाहेर आले. रवीच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक. तो म्हणाला, मोरे साहेब, मध्यातलं शिवलिंग कुठे? आपण जातोच आहोत ना तिकडे, सूर्यकांतराव म्हणाले. आपण नाही, आम्ही. तुम्ही आणि आदित्य लगेच हेलिकॉप्टरकडे निघणार आहात. पण का? सर, इथं धोका आहे. आम्हाला काही झालं तरी हरकत नाही, पण तुम्हाला धक्का सुद्धा लागता कामा नये, रवी म्हणाला. हे बरोबर नाही हं रविकुमार. मला इथपर्यंत सिंहासनाची आस लावून आणलंस आणि आता जायला सांगतोयस? मी कुठेही जाणार नाही. सूर्यकांतराव मतावर ठाम होते. सर कसं सांगायचं तुम्हाला? हे लोक खूप खराब आहेत. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. शिवशाहिरांना काही झालं तर ते आम्हालाच काय, पूर्ण महाराष्ट्राला परवडणार नाही.
तुम्हाला आदित्य सोबत जावंच लागेल सर. रवीचा आवाज वाढला होता. अरे पण आता माझं राहिलंय काय? सर प्लीज एक काम करा. तुम्ही आणि आदित्य कोणत्याही वाहनानं हेलिकॉप्टरकडे जा आणि आमची वाट पाहत तिथेच थांबा. आम्हाला जर काही मिळालं तर मी लगेच फोन करून कळवतो. नंतर पुढचं नियोजन करू. चालेल? रवी म्हणाला. ठीक आहे. असं म्हणत नाईलाजानं मान हलवून सूर्यकांतरावांनी होकार दिला. तिथून जायचं त्यांच्या मनात नव्हतं, पण त्यांचं काही चाललं नाही. त्यांनी रवीला मध्यभागीच्या शिवलिंगाचं ठिकाण समजावून सांगितलं आणि आदित्य सोबत पश्चिम दरवाजानं मंदिर परिसराच्या बाहेर पडू लागले. आदित्यनं मागे वळून रवीला फोन कर असा बोटांनी इशारा केला. त्यांच्या पाठमोऱ्या आकृती दरवाजातून बाहेर पडताच रवी आणि प्रियल घाईनं शिवगंगा तलावाच्या दिशेनं निघाले. बरंच अंतर पार केल्यानंतर त्यांना शिवगंगा तलावाचा कठडा दिसू लागला. उजवीकडे वळून ते सूर्यकांतरावांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. एका छोट्या मंदिराच्या समोर प्रांगणात दगडी शिवलिंग स्थापन केलं होतं. त्यामध्ये वेगळं असं काही नव्हतं. त्या शिवलिंगापासून काही अंतरावर एक, तिथून पुढे एक, अशा वेटोळ्या स्वरूपात ती शिवलिंगांची मालिका गोलाकार पुढे सरकत होती. समोरच एक भला मोठा बोर्ड लावला होता. त्यावर वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रमुख महादेवांच्या मंदिरांची माहिती होती. त्या ठिकाणी भाविक नव्हते. एखाद दुसरा कुणीतरी फिरकत होता. त्या शिवलिंगाजवळ प्रियल आणि रवी गेले. कुणीतरी तिथे फूल नारळ वाहिलं होतं. रवीनं चारही बाजूंनी शिवलिंग फिरून पाहिलं. ते दगडी अंडाकृती शिवलिंग दगडामध्ये बसवलेलं होतं. रवीनं इकडे तिकडे पाहिलं आणि सरळ ताकद लावून शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न तो करू लागला. त्याला त्याच्या खाली काही आहे का हे पाहायचं होतं. तो जोर लावून उचलण्याच्या प्रयत्नात असतानाच त्या मंदिराच्या आतून कुणीतरी त्याला हटकलं. तुला जे पाहिजे ते तिथे नाही आहे. दोघांनीही दचकून तिकडे पाहिलं. मंदिरामध्ये एक 60 पार केलेला पुजारी होता. कमरेभोवती पितांबर नेसलेला, जानवं अडकवलेला, कपाळासहित सर्वांगावर जिथे खाज सुटेल तिथे 3-3 पट्टे ओढलेला, पाठीतून कुबड असलेला पुजारी किलकिल्या नजरेनं रवीकडे पाहत होता. त्याचे पांढरे केस विस्कटले होते. तो पुजारी कमी आणि मानसिक रोगीच जास्त वाटत होता. त्याच्या बोलण्यासरशी रवीनं शिवलिंगापासून हात बाजूला सारले आणि भ्रमिष्ठासारखा मंदिरात गेला. त्या पाठोपाठ प्रियलही आत शिरली. काय शोधतोयस बेटा? त्या पुजाऱ्यानं तामिळ भाषेतून प्रश्न विचारला. रवीला काहीच समजलं नाही. थोडं हसून पुजाऱ्यानं इंग्लिशमधून तोच प्रश्न विचारला. रवी काहीच बोलला नाही. पुजारी त्याच्या पिकलेल्या दाढीमधून हसला. नकळत त्याची चर्या गंभीर झाली. तो म्हणाला, ते शिव आहे. त्याला उचलण्याची पात्रता आपली नाही बेटा. तू जे शोधतोयस ते तुला तिथे कधीच मिळणार नाही. तुम्हाला काय माहित मी काय शोधतोय ते? मला नाही माहित, पण त्याला सगळं माहिती आहे. तो पुजारी बाहेरच्या शिवलिंगाकडे बोट करत म्हणाला. त्याचं ते तत्वज्ञानी बोलणं ऐकून रवी बाहेर निघाला. तोच पुजारी म्हणाला, कुठेही गेलास तरी तुला फिरून इथंच यावं लागेल. काय आहे इथे? रवीनं मागे वळून विचारलं. मध्य, भाव, राग आणि तालाचा मध्य इथे. नटराजाच्या नृत्याचा मध्य इथे. आयुष्य म्हणजे एक ताल असलेला खेळ आहे. तुम्ही खेळ खेळत असाल तर खेळाचे नियम पाळावेच लागतील. जर नियम चुकलात तर ताल बदलेल. कधी कधी खेळही बदलेल. तुम्ही शिलेदार आहात का? अनपेक्षितपणे रवीनं त्याला प्रश्न विचारला. त्याच्या प्रश्नानं प्रियलही गोंधळली. तो शांतपणे म्हणाला, मी असा कोणीही नाही. भाविकांना हा शंख उचलून दाखवतो एवढंच माझं काम आहे. शंख? रवीच्या प्रश्नावर म्हाताऱ्या पुजाऱ्यानं एका दगडात कोरलेल्या छोट्याशा खड्ड्यात ठेवलेल्या सोनेरी शंखाकडे बोट दाखवलं. तो पूर्ण सोन्याचा शंख बघून रवी चमकला. काय हे? सोन्यानं मढवलेला शंख. जो पुण्यवान असतो त्याला या शंखात भाव, राग आणि तालाचा मध्य दिसतो. शंखाचा मध्य दिसतो. पाप्यांना केवळ पोकळी दिसते, पुजारी म्हणाला. रवीनं शंख उचलण्यासाठी हात पुढे केले. तोच पुजाऱ्यानं दक्षिणेचं ताट पुढे सारलं. ते न आवडून रवी उठू लागला. तोच प्रियलनं 10 रुपयांची नोट ताटात टाकली.
रवीनं सोन्याचा शंख उचलून डोळ्यांसमोर धरला. दरवाजातून आत येणाऱ्या प्रकाशात तो शंखातून पाहू लागला. फक्त प्रियललाच ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, मी नक्की पापी आहे. काय हे रवी, म्हणून प्रियलनं त्याला डिवचलं. रवी गालात हसत होता. त्याचं हसणं अचानक बंद झालं. त्यानं शंख खाली घेतला. हा शंख इथे कधीपासून आहे महाराज? रवीनं गंभीर होत पुजाऱ्याला विचारलं. आमच्या कित्येक पिढ्या गेल्या. हा शंख इथेच आहे. शिवाजी नावाच्या कोण्या राजाच्या एका सरदारानं हा दिलेला आहे म्हणे. रवी हसला. प्रियल आश्चर्यानं पाहत होती. त्याला काहीतरी अद्भुत गवसलं होतं. ठेवा तो शंख खाली, बाकीचे भाविक येत आहेत. पुजाऱ्याच्या बोलण्यावर रवीनं बाहेर नजर टाकली. समोरून अजित माने, रामचंद्रन आणि त्याचे साथीदार येत होते. सहकार्याच्या हातामध्ये लोखंडी रॉड होते. कोणाचाही मुलाहिजा न राखता ते बिनदिक्कत मंदिराकडे येत होते. रवीला पाहताच मानेनं कमरेची बंदूक हातात घेतली. रवीवरची नजर हटू न देता रामचंद्रन एक एक पाऊल टाकत पुढे येत होता. प्रियल, आपल्याला थोडा उशीरच झाला. रवीच्या चेहऱ्यावरचं क्षणभरासाठी आलेलं हसू गायब झालं. समोर काय होईल या विचारानं प्रियल घाबरली. त्यानं पाहिलं, मंदिरातून बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा आहे आणि त्याच दिशेकडून शत्रू आत येतोय. रवीनं एकदा शंखाकडे पाहिलं आणि एकदम चपळाईनं खिशातली रेशमी कापडाची गुंडाळी शंखाच्या छिद्रात सरकवली आणि तो प्रियलला म्हणाला, आता शरणागतीशिवाय पर्याय नाही. पुजारी हत्यार घेऊन येणाऱ्या लोकांना पाहून गोंधळला. प्रियल थरथरत एका बाजूला उभी होती. दोन्ही हातात सोन्याचा शंख गच्च धरून रवी समोरच्या प्रसंगाशी कसा सामना करायचा या विचारात होता. निमिषार्धात रामचंद्रन रवीच्या समोर येऊन उभा राहिला. रवी संमोहित झाल्यासारखा उभा होता. त्यानं शंख रामचंद्रनच्या दिशेनं पुढं केला. रामचंद्रन रोखून त्याच्याकडे पाहत होता. त्याची नजर ओळखता येत नव्हती. रवीनं ओठ हलवले. खजिन्याचं रहस्य या शंखामध्ये. पुढच्या क्षणी रविकुमार धाडकन खाली कोसळला. रामचंद्रननं दातोट खात रवीच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला होता. प्रियल भीतीनं किंचाळली. जमिनीवर पडलेला शंख कितीतरी वेळ किणकिणत होता. आडव्या पडलेल्या रवीच्या डोळ्यावर भोवळ येत होती. त्याच्या नजरेसमोर अंधार दाटला होता. त्यानं उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही उठवेना. तो बाहेर पाहण्याचा प्रयत्न करू लागला. प्रियलला कोणीतरी ओढत नेत होतं. ती मागे वळून पाहत रडत होती, पण तिचा आवाज रवीपर्यंत पोहोचत नव्हता. त्याचे कान बधीर झाले होते. फरफटत ती दूर दूर जात होती. रवीच्या नजरेसमोरून प्रियलची आकृती हळूहळू अंधुक होत गेली. त्या दिशेनं उचललेला त्याचा हात थरथरत होता. त्यानं कसं तरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. नाहीशा होत जाणाऱ्या संवेदना प्रयत्नपूर्वक जाग्या ठेवत त्यानं खिशातून मोबाईल काढला. थरथरत्या हातानं त्यानं फोन लावला. तिकडून आदित्याचा आवाज ऐकून त्याच्या ओठांनी किंचित स्मित केलं. आधी, तो अडखळत म्हणाला. बोल मित्रा, काय झालं? आदित्याचा आवाज आला. आपण खजिना शोधलाय मित्रा. काय? कुठे? आणि तुझा आवाज असा कसा येतोय? रवी, बोल ना, काय झालं? तू ठीक आहेस ना? तू 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 कुठे आहेस? मी हायवेला आहे. 5 मिनिटात हेलिकॉप्टर पशी पोहोचतोय. पण तुला काय झालंय? सुरक्षितच ना तू रव्या? माझी वाट पाहू नकोस तू, जा. पण कुठे? तिथं खजिना वाट पाहतोय. मित्रा, काय झालंय सांग ना. तू काय बोलतोयस काहीच समजत नाहीये. मोरे साहेबांना घेऊन जा. पण कुठं जाऊ? रवीच्या हातातून मोबाईल घरंगळला. तिकडून कितीतरी वेळ आदित्याचा आवाज येत राहिला, पण रवीला काहीच ऐकू येत नव्हतं. त्याच्या संवेदना हरपू लागल्या. कपाळातून येत असलेलं रक्त कानाआडून ओघळत होतं. चेहऱ्यावरचं ठेवणीतलं स्मित अजूनही तसंच होतं. त्याचे डोळे आपोआप झाकले. तसा पापण्या आड दड